हॅलो, तर आज आपण शेंगोळ्याची फुल रेसिपी बघणार आहोत की कसं करायचं आहे. तर मी इथे घेतलेलं आहे हुलग्याचं पीठ, त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, जिरा पावडर टाकली आहे, ओव्याची पावडर टाकली आहे, इथे घरातला मसाला टाकलेला आहे, काळा मसाला, आलं लसूण पेस्ट घेतली आहे. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला घट्टसर याचा गोळा करून घ्यायचा आहे, पुरीच्या पिठासारखा. थोडा तेलाचा हात लावायचा आहे. आता हा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याचा आकार द्यायचा आहे. ह्याला तुम्ही आधी ह्याला खाली तेल लावून घेऊ शकता ताटाला, म्हणजे ते पटपट वळून जातो तो आकार. त्याच्यानंतर आपल्याला त्याला गोल गोल शेप द्यायचा आहे चकलीसारखा. सो इथे मी हे करून ठेवलेले आहेत. आता मी कुकरला तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलं आहे, मोहरी टाकलेली आहे, ओवा टाकला आहे, थोडा हिंग टाकला, टोमॅटो छान परतून घेतला की आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे हळद. मी आता इथे घरातला काळा मसाला घेतला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्यामध्ये टाकणार आहे मी पाणी भरपूर लागणार आहे आपल्याला हे शिजायला. आणि मी इथे घेतलेलं आहे हुलग्याचं पिठात मी पाणी टाकून ठेवलं होतं, तर ते मी ह्याच्यात टाकणार आहे. का तर हे थोडंसं घट्टसर होईल म्हणून, नाही तर ते पाण्यासारखं लागेल. थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. आता मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला, आणि हे जे आपण गोळे केले होते हुलग्याचे ते आपण ह्याच्यात सोडून द्यायचे आहेत. तर कुकरचं झाकण लावून मस्त एखादी शिट्टी घ्यायची आणि बारीक गॅस करून थोडा वेळ ठेवायचं. तो खूप छान चमचमीत आहे हे खायला आणि खूप पौष्टिक आहे. सो हे रेडी आहे.